होय देवी, श्री गणेशांचे स्मरण केल्यामुळेच माझ्या हातून मधु आणि कैठबांचा अंत झाला। त्यांच्यामुळेच त्या ठिकाणी मला सिद्धी प्राप्त झाली। होय, आणि म्हणूनच ते ठिकाण, ती टेकडी सिद्धटेक या नावाने ओळखली जाऊ लागली। भविष्यात त्या स्थानाचे महात्म्य सगळ्यांच्या ध्यानात येईल ही एक गोष्ट आहेच, परंतु कृतयुगातील ह्या शिवलीलेत मधु आणि कैटब यांच्या विनाशाची सिद्धी मला श्री गणेशापासून मिळाल्याने ते ह्या शिवलीलेशी आधीपासूनच जोडले गेले आहेत हे तुमच्या ध्यानात आले असेलच। परंतु केवळ ह्याच कारणाने नव्हे तर दुसऱ्या एका कारणाने देखील ते ह्या शिवलीलेशी जोडले गेले आहेत, आणि ते म्हणजे श्री महादेवांनी पार्वती देवींना दिलेल्या वचनाचे श्री गणेशच साक्षी होते। आणि भविष्यातही त्यांच्यामुळेच श्री महासा देवी आणि बाणाईला त्यांच्या मूळ स्वरूपाबद्दल कळणार आहे। नारायण नारायण। श्री गणपतींबद्दल जाणून घ्यायची तुझी ओढ मला समजली, आणि म्हणूनच मी आज इथे आलो आहे। वय महाराज, मला ठाव आहे कम्या त्यासनी गेल्या जन्मात कवा तरी भेटले असणार, पर या जन्मात मला त्यांच्याबद्दल काय बी आठवत नाही बघा। तू म्हणते आहेस ते खरं आहे बघ, आणि आज मी तुला सांगतो की कृतयुगातील या शिवलीलेत तू, श्री महासा देवी आणि श्री गणपती हे एकमेकांशी जोडलेले आहे, आणि त्याचं मूळ हे कैलासातील तुमच्या गतजन्माशी जोडलेले आहे। आणि ते सत्य असं आहे ज्यामुळे तुझा श्री खंडेरायांशी विवाह झाला।